गुड मॉर्निंग. आज आमचा सेऊलमधला सेकंड डे आणि आज आम्ही एक्सप्लोर करायला चाललोय लोटे वर्ल्ड आणि एक्वेरियम. त्यासाठीच आम्ही तयारी करत होतो आणि अचानक आमचा फोन मध्ये अलर्ट आला, सेफ्टी अलर्ट वाजला आणि आम्हाला वाटलं लाडूने काही कुठलं चुकीचं बटन वगैरे दाबलं की काय रूम मध्ये, त्यामुळे असेल. पण तो एक पोलिसांकडून आलेला पब्लिक सेफ्टी अलर्ट होता. अर्थात हा असा कोरियन लँग्वेज मध्ये होता. फोनवर आलेला, आम्ही नावर मॅप डाउनलोड केलाय तर त्यामुळे त्याच्यात आला होता. कोरियन लँग्वेज समजली म्हणून आम्ही त्या गुगल ट्रान्सलेट केलं तर त्यात आलंय की मून ये बिन नावाची एक 15 वर्षाची मुलीला ते शोधतायत. यॉंगॉन ग्यू इथली आहे ती आणि 152 सेंटीमीटर हाईट आहे, 40 किलो वेट आहे आणि तिने काय काय घातलेलं आहे ड्रेस वगैरे. तर तिला पोलीस शोधतायत, कदाचित हरवली असावी किंवा काही प्रॉब्लेम असावा, तर त्यासाठी ती आलेली होती. तर इथलं हे फीचर आम्हाला आवडलं. तर आता आम्ही निघालो आहोत सेऊलमधले काही टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोअर करण्यासाठी. काल आम्ही संध्याकाळी उशिरा पोचलो, त्यामुळे आम्ही काही फिरायला गेलो नाही. फक्त डिनर आणि स्ट्रीट शॉप आम्ही केलं फक्त. आणि आज आता आम्ही चाललो आहे लोटे वर्ल्ड आणि एक्वेरियम एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यासाठी आम्ही इथून जुंगू स्टेशनवरून जॅमसिल स्टेशनवर चाललो आहे, MRT. जुंगू स्टेशन आमच्या हॉटेलच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. 3 मिनिटात आम्ही जुंगू स्टेशनवर पोहोचू. आणि रस्त्याने जाताना जर तुम्ही बघितलं तर इथे बऱ्यापैकी लोकांसाठी फॅसिलिटीज केली, जसं की हे स्मोकिंग एरियासाठी क्युबिकल्स बनवलेले आहेत. लोकांना जर स्मोक करायचं असेल तर एवढ्याच जागेत त्यांना स्मोक करता येतं. तसंच इथे गार्डन आहे. गार्डनमध्ये लोकांना बसायला खूप सुंदर असं आणि वेल मेंटेन हा गार्डन आहे. आणि हे समोर जे दिसतं आहे ते आमचं MRTचं स्टेशन आहे. तिथून आम्ही जॅमसिल या स्टेशनला जाणार आहोत आणि एक्झॅक्ट ऑपोजिट हे आमचं हॉटेल आहे. या हॉटेलचा फायदा हाच होता की अगदीच वॉकेबल डिस्टन्सवर आहे. पुन्हा मेऑंगडॉंग स्ट्रीट जो आहे, जो फेमस आहे तिथल्या मार्शमेलो आईस्क्रीम, तिथल्या शॉपिंग, इतर शॉपिंगसाठी बरेचसे शॉप्स आम्ही बघितले. एक पेट शॉप देखील आम्ही काल त्याच्यामध्ये बघितलं. आणि खूप सुंदर एरिया आहे आणि कन्व्हिनियंट आहे जाण्या येण्यासाठी. तर आता आम्ही MRT कॅच करतोय. इथे तिकीट्स काढूयात. आणि उद्याचा टूर आमचा जो आहे तो ग्रुप टूर आहे, त्याच्यामुळे आम्ही काही कार्ड न घेता फक्त तिकीटच घ्यायचा विचार करतो. बघूयात, जे कन्व्हिनियंट असेल ते आम्ही आता इथून घेऊ. जसं की आम्ही तुम्हाला बोललो होतो की आम्ही जुंगू स्टेशनवर जातो आहे, पण तसं नाही आहे. आत्ता आम्हाला कळलं की जुंगू हा मेऑंगडॉंग एरियामधला एका भागाचं नाव आहे. स्टेशनचं, MRT स्टेशनचं नाव आहे अल्जिरो. अल्जिरोपासून जॅमसिल स्टेशनपर्यंतच्या सबवेमध्ये आम्ही बसलेलो आहोत. आम्ही तिकीट विचार केला होता, जसं राजेश तुम्हाला म्हणाले की आम्ही फक्त तिकीटच घेऊ, पण ते तितकं सोपं नव्हतं आणि इथे कोणी कस्टमर सर्व्हिस सेंटर पण दिसत नव्हतं. पण लकीली आम्हाला एक स्पेनची मुलगी आली, तिने आमची मदत केली. तिथेच 7-11 सारखे मार्ट आहेत, तिथे मला ते कार्ड मिळालं. इथे टी मनी कार्ड, जसं हाँगकाँगमध्ये आपण ऑक्टोपस कार्ड घेतलं तसं इथे टी मनी कार्ड चालतं. तर ते आम्ही घेतलं. ते लोडसुद्धा आपल्याला आपल्याच केलं, तिने आम्हाला गाईड केलं. आणि एक्झॅक्ट त्याचे चेंज आपल्याला तयार ठेवावे लागतात. मशीनला जाऊन आपण ते कार्ड रिचार्ज करायचं, तेवढी अमाऊंट इन्सर्ट करायची. तिथे नोट सरकवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत होती. बिलकुल असं जो प्लेन पार्ट होता तो बॅक साईडला आणि जे प्रिंटेड वगैरे आहे ते समोर, असं करून त्या पद्धतीने ते आमच्या ठिकाणचे कार्ड त्याच्यामध्ये लोड केले. त्यात मनी तसं आला, बॅलन्स आला बरोबर. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत. अल्जिरोपासून जॅमसिलपर्यंत जाण्यासाठी आम्हाला मध्ये 13 स्टेशन पार करायचे. 14 स्टेशन जॅमसिल आहे, त्यामुळे प्रवास थोडा मोठा.
तर ॲक्वेरियम एक्सप्लोअर करून आम्ही ॲडव्हेंचर पार्ककडे निघालो होतो. ॲडव्हेंचर पार्क इथे 2 आहेत, एक इनडोअर आणि एक आउटडोअर. इनडोअरचे राईड्स वेगळे आहेत आणि आउटडोअरचे राईड्स वेगळे आहेत. हाँगकाँगचा डिझनीलँड नुकतंच एक्सप्लोअर करून झालं होतं, तर हा एक्सपिरियन्स कसा आहे हे बघायला आम्ही निघालो होतो. प्रचंड गर्दी होती तिथे. इथे टीनेजर्स जास्त हे सगळं एक्सप्लोअर करतात असं दिसले. अर्थात सगळीकडेच करतात, पण इथे जास्त दिसले आम्हाला. इथे या वेगळ्या वेगळ्या राईड्स बघून नक्की कुठून सुरुवात करावी हेच आम्हाला कळेना. तुम्हाला मॅप वगैरे सुद्धा दिलेला आहे, जस्ट लाईक अ गाईडबुक. कुठलं तुम्ही राईड्स आहेत आणि ते कसे करायचे आहेत वगैरे. लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे असे काही शोज वगैरे त्यांनी ठेवलेले होते, शोपीस. आणि काही ट्रीट्ससुद्धा होत्या इथे. आणि काही ट्रीट्ससुद्धा होत्या, पेट ट्रीट्स, कपकेक्स किंवा पेस्ट्रीज वगैरे. इथे प्रत्येक ठिकाणी ना कोरियामध्ये असं मेकअपसाठी दिलेलं असतं. हे काही लॉकर्स आहेत. तुम्ही आणलेलं सामान जर काही असेल जास्त तर तुम्ही यात, अर्थात पेड आहेत हे लॉकर्स, तुम्ही तुमचं सामान यात ठेवू शकता. डिजिटल लॉक आहे याला. हे काही छोटे लॉकर्स आहेत आणि काही मोठे लॉकर्स सुद्धा होते. हॉट एअर बलून, ट्रेन्स, अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या राईड्स होत्या. आम्ही त्या केल्या. बऱ्यापैकी लाईन होती प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 30 मिनिटाची लाईन लागत होती. हे आउटडोअर ॲडव्हेंचर पार्क आहे. हा फ्री फॉल आहे. माझी हिंमत नाही झाली यात बसण्याची, पण लाडू आणि लाडूचे बाबा दोघेही गेले. जसं की तुम्ही बघू शकता, हे हळूहळू हळूहळू अगदी उंचावर जातं आणि झपकन खाली येतं. अर्थात नंतर आम्हाला कळलं की लाडू यात अलाउड नव्हता, त्याची हाईट कमी पडली, त्यामुळे लाडूला त्यांनी बाजूला बसवून घेतलं. पण राजेश मात्र तिथे गेले. आता हे खाली सुटणार. या आणि अशा अनेक आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या. आणि नंतर रात्री आम्ही मागे जे टॉवर आहे, लोटे टॉवर, त्याला व्हिजिट करण्यासाठी गेलो. हे सगळं आमचं एकत्र पॅकेज होतं. सगळं एकत्रच पॅकेजचं तिकीट आम्ही बुक केलं होतं. तर सेऊल स्काय हे साऊथ कोरियामधील जी सर्वात उंच इमारत आहे, लोटे वर्ल्ड, त्या टॉवरमधलं एक भव्य ऑब्झर्वेशन डेक आहे. इथून पूर्ण सेऊल सिटी, हान नदी आणि तिथले दूरवरचे डोंगर खूप सुंदर दिसतात. त्याच्या आतमध्ये पण यांनी खूप अशी छान सुंदर सजावट केलेली आहे. 555 मीटर उंची आहे, म्हणजे अंदाजे 1821 फूट उंच आहे हे ऑब्झर्वेशन डेक. इथून तुम्हाला सेऊल सिटीचा 360 डिग्री व्ह्यू सुद्धा बघायला मिळेल. आणि इथली जी नदी आहे तिचं हान नाव आहे. आणि भोवतीचे डोंगर आहेत. अर्थात संध्याकाळी ते दिसणं शक्य नाही. जर नदी आणि डोंगर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही दिवसा या, आणि जर रात्रीचं जसं लाईट वगैरे लागल्यानंतर सिटी कशी दिसते किंवा सनसेट अनुभवायचा असेल तर संध्याकाळी या. तसं तुम्ही बघताय हे आतमध्ये फार सुंदर सजवलेलं आहे, सिलिंगवर आणि तसं आजूबाजूच्या भिंती. काय बघू आणि काय नको असं होतं इथे. आणि ही लिफ्ट चालू झाल्यानंतर आतमध्ये ही अशी मूवी वगैरे आहे. बऱ्याच ठिकाणी आहे, असं दुबईमध्ये वगैरे सुद्धा बघायला मिळतं. पण माझा हा अनुभव पहिलाच होता लिफ्टमध्ये मूवी असण्याचा. कधी आपला फ्लोअर येतो ते कळत सुद्धा नाही आपल्याला. हे टॉवर एप्रिल 2017 सगळ्यांसाठी खुलं झालं. याचे टोटल 123 फ्लोअर्स आहेत.
या टॉवरमध्ये मुख्यत्वे करून ऑफिसेस आहेत, काही लक्झरी हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, काही जणांचे रेसिडेन्स आहेत आणि शॉपिंग मॉल आणि ऑब्झर्वेशन डेक आहे. इथे समोर आपल्याला कितव्या मजल्यावर आलो ते दाखवत आहे. 117वा मजला आम्ही निवडला होता उतरण्यासाठी. त्यानंतर आम्ही हळूहळू वरती जात 120व्या मजल्यावर गेलो आणि तिथून हे मनोहर दृश्य बघण्यात अगदी हरवून गेलो होतो. फार सुंदर दिसत होतं शहर. आणि मग नंतर वेगळे फोटोज आम्ही इथे क्लिक केले आणि त्यानंतर पुन्हा म्यांगडॉंगला आमच्या हॉटेलकडे रवाना झालो. भेटूया परत उद्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. भाग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.